गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी नक्की काय करावं, काय करू नये, कोणते उपाय आहेत, या सर्व गोष्टींवर निरूपण होणार आहे। म्हणून शांत चित्तेने ऐका, मन देऊन ऐका। जेव्हा आपण कोणतंही श्रवण मन देऊन ऐकतो ना, ते श्रवण करतो ना, तर त्या श्रवणाचा आपल्या जीवनामध्ये फायदासुद्धा होतो। पण आपण जर ते कोणतंही श्रवण असू द्या किंवा कोणतेही अभ्यास असू द्या, जर आपण मनाने जर केला नाही ना, तर आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही आणि आपल्या डोक्यावरून जातं। म्हणजेच त्यावर असलेला विश्वास आणि श्रद्धा आहे ना, जर तुमच्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर तुम्ही केलेले उपाय आहेत ना, ते योग्य फळाला सुद्धा लाभतील। पण जर विश्वास नसेल ना, तर कधीच तुम्हाला त्याचा चमत्कार अनुभवायला मिळणार नाही। म्हणून आपण जी भक्ती करतो ना, त्या भक्तीवर भगवंतावर आपला अतूट विश्वास असायला हवा। बघा, आपण पाहत आहोत की लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण नक्की काय करावं। पैसे घरामध्ये वाचत नाही आणि वेळेच्या चुकांकडे लक्ष द्यायला हवं। कोणते वस्तू दोष घरातील सुख शांती हरण करतात ना, त्या आज आपण पाहणार आहोत। प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं असतं आणि वास्तुशास्त्रानुसार जर कमावल्यानंतर पैसे वाचवू शकत नसाल तर याचं कारण आहे ना, जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित आहेत ना, त्या चुका असतात ज्यामुळं लक्ष्मी देवी कोपते आणि कधीकधी छोटीशी चूक मोठ्या समस्याचं कारण बनत असते। पण आपण काय करतो बरं, आपण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही। पण वास्तुशास्त्र आहे ना, बघा, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवं। आपण म्हणत असतो की भूतकेतही काही नसतात, पण एक म्हण आहे ना, असतील शिते तिथे जमतील भूते। आणि हा माणसातलाच भूत आहे ना, हा माणसाला राक्षस आहे। या राक्षसाचं रूपांतर भगवंत रूपी माणसामध्ये करायला हवं। म्हणजे माणसामध्येच भगवंत आहे ना, या राक्षसाला आपण बसवून याचा आपल्याला काही फायदा आहे का? काहीच नाही, उलट आपली अधोगती आहे। म्हणून जर तुम्ही कर्माने व्यवस्थित असाल, उपासनेमध्ये असाल, तर हे वास्तुशास्त्राचे उपाय आहेत ना, ते तुमच्या जीवनामध्ये निर्माण जर केले ना, तर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील। त्याचं प्रमाण हे वास्तुशास्त्राचं हे नियमांचं पालन न केल्यास त्या व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं। परिस्थिती अशी बनते ना की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो। आणि वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, हे पैसे कमावण्याबरोबरच बचतसुद्धा महत्त्वाची आहे। आणि ही बचत कशी करायची आहे ना, म्हणजे पैसे कमावण्याबरोबरच बचत महत्त्वाचीच असते ना। आणि बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते। आणि ही पैशाची बचत न होण्यामागचे कारण आहे ना, म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका असतात, ज्यामुळं देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही
आणि संपत्तीचा संबंध आहे ना देवी लक्ष्मीशीच आहे ना, त्यामुळं पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. आणि वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितलेले आहेत, ज्यांचं पालन आहे ना प्रत्येक मनुष्यानं केलं पाहिजे. तुम्ही कधी मारवाडी गुजराती या लोकांकडे तुम्ही पाहिलं आहे का? मोठमोठे कपड्याचे व्यापारी असतात, या लोकांकडे तुम्ही पाहिलं आहे का? बघा त्यांची पूजा करण्याची ती टेक्निक असते ना, बघा ती वेगळीच असते. बघा भले ते 12 वाजता उठतील, दुपारी कधी हे जे मारवाडी लोक असतात ना, बघा हे गुजराती लोक असतात, रात्री 12 वाजेपर्यंत ते दुकानं चालवतात आणि सकाळी कधी लवकर उठत नाही. पण हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत ना त्यांना माहीत असतात. पण समर्थांनी आपल्याला काय शिकवलं आहे बरं? माझा भक्त आहे ना तो पैशाने सुद्धा श्रीमंत झाला पाहिजे आणि मनाने सुद्धा झाला पाहिजे. जर पैसा असून सुद्धा जर तुझी परिस्थिती व्यवस्थित नसेल, तुझं शरीर तुला साथ देत नसेल, तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का? बघा काहींकडे भरपूर पैसा आहे, पण तो पैसा खाण्यासाठी त्याची प्रकृती व्यवस्थित नाही. मग अशा पैशाचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. म्हणून तुम्ही वास्तू नियमांचं पालन न केल्यास ना तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते. म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्जसुद्धा घ्यावं लागतं, कारण असे लोक असतात ना वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाही. आणि वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बरेच लोक असतात ना त्यात बघा पैशापेक्षा जास्त दुसऱ्या वस्तू ठेवतात. म्हणजे पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू आहे, त्यामुळं त्या अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणं टाळावं. दुसरी गोष्ट, पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकीसुद्धा लावतात. असं केल्यानं लक्ष्मीचा अपमानच होतो ना, आणि भरपूर पैसा मिळवूनसुद्धा पैशाची कमतरता भासू लागते. त्यामुळं थुंके लावून त्या नोटा मोजण्याची सवय आहे ना ती लगेच सोडून द्या. बघा ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो ना त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते. पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची पहिली काळजी घ्यायला हवी. घरातील झाडू आहे ना हा लक्ष्मी स्वरूप आहे, त्यामुळं झाडूचे व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. उभा झाडू ठेवणं अशुभ असतं, त्यामुळं तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. झाडू कधीही उभा ठेवू नका, तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. कधीही तुटलेला झाडू वापरू नये. झाडू तुटला ना किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा. गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशी आहेत ना झाडू फेकून देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये, कारण यामुळं आर्थिक अडचण येऊ शकते. म्हणजे झाडू कधीही कपाटाच्या मागे, शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये, यामुळं आर्थिक चणचण भासू शकते. झाडू फक्त आहे ना शनिवारीच खरेदी करावा, आणि शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात ना. बघा घरात नकारात्मक ऊर्जेमुळं वास्तुदोषी वाढतात. आता जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात. या वास्तुदोषांमुळं कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांना घेरलं जातं. घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानामध्ये अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो. या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असं मानलं जातं की या ठिकाणी अंधारामुळं घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तूनुसार
रात्रीच्या वेळी अत्तरसारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नये. मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो. त्याच्यामुळं एखादे घर नेहमी घाण असतं ना, आणि दररोज साफ न केल्यास नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो. अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात. त्यामुळं आपलं घर आणि स्वतःची स्वच्छता ठेवा. बघा, पुढे पाहूया. पूजेशिवाय कधीही घरात राहू नये. म्हणजे ज्या घरात पूजा नसते ना, त्या घरात वाईट शक्तीचा वास लवकर होतो. आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, ह्या ब्रह्ममुहूर्तावर उपासना करणं म्हणजे ही पूजाच आहे. हे व्रत वैकल्यच आहे. त्याच्यासारखं श्रेष्ठ कोणती पूजा होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करणं आहे ना, ते तुमच्या जीवनाचं मूळ आहे. त्याच्यामुळं घरामध्ये रोज पूजा झालीच पाहिजे. त्या घरात वाईट शक्तीचा वास कधीच येत नाही. पण ज्या घरामध्ये पूजा नसते, त्या घरात वाईट शक्तीचा वास आहे ना, तो निरंतर टिकून राहतो. त्यामुळं घरी रोज पूजा करा, रोज उपासना करा, मंत्रांचा नियमित जप करा आणि दिवे लावा. यामुळं घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. पुढे पाहूया. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा या गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत. परिस्थिती तुमच्याकडे प्रतिकूल होईल. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केलं पाहिजे. वास्तू नियमांचं पालन न केल्यास ना, पैसा घरात येऊन टिकण्यासाठी आता उपाय पाहूया. कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापुराचे विशेष महत्त्व मानलं जातं. की घरामध्ये कापूर जाळल्यानं वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते. ते म्हणजे त्यामुळं आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळावा. असं केल्यानं आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि निसर्गाचा नियम आहे ना, की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळतं. म्हणजे संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील. म्हणजे परोपकारातील सर्वात मोठं काम म्हणजे दानच आहे ना. म्हणून अन्नदान खालील उपाय केल्यानं घरातील अन्नाचं भांडार भरून राहतं. बघा, संध्याकाळची पूजा करताना बघा, मोहरीच्या तेलाचा दिवा आहे ना, तो नक्की लावावा. आणि त्या 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवा असेल ना, तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असं केल्यानं तुम्हाला देवी देवतांचा, पित्रांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. आणि ज्यामुळं घरात बरकतसुद्धा येते. जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवताना तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं दुधाचे थेंब शिंपडता. असं केल्यानं सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तीसुद्धा मिळते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसं पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गाईला जर चारा म्हणून दिला ना, बघा, तुमचं भाग्यसुद्धा उजळून येईल. तुम्ही न कधी ऐकलेल्या गोष्टीसुद्धा होतील. तुम्ही स्वप्नामध्ये ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत ना, बघा, हा उपाय आहे ना, सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. जर तुमच्याकडे भरपूर दुःख येत असेल, बघा, संपत्तीचा भरपूर ऱ्हास होत असेल, तर तुम्ही गाईला आहे ना रोज गूळ आणि भाकर खाऊ घाला. जर ही गूळ आणि भाकर खाऊ घातली ना आणि त्या गाईच्या वशिंगावरून जर हात फिरवला, तर ते पुण्य भरपूर आहे. म्हणून पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूपच चांगलं समजलं जातं. कुंडलीतील सर्व दोष दूरसुद्धा होतात. त्यामुळं जीवनातील प्रगती, सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असं मानलं जातं. की असं केल्यानं देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. तिथे अलक्ष्मी वास करते आणि बरकत होत नाही.
आता ही अलक्ष्मी आहे ना, ही लक्ष्मीची बहीण आहे. मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणायचं की बघा लक्ष्मी आणायची हे आपल्यावर आहे. जेवणाचं ताट आहे ना, नेहमी टेबलावर अथवा आपल्या समोर असावं. खाण्याचं ताट कधीही एका हाताने धरू नका. असं केल्यानं बघा अन्नाचा म्हणजे अन्नदृष्ट प्रेतयोनी जाते. आणि जेवणानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावं. बेड किंवा टेबलावर कधीही ठेवू नका. अगदी वर ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका. आणि अन्न खाण्यापूर्वी आहे ना, देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागावू नका. रात्रीचं जेवण आहे ना, कुटुंबासह बसून करावं. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो. बघा, ज्यांना समृद्धी हवी आहे ना, त्यांनी आर्थिक अडचणी आहेत ना, त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचं सेवन कधीच करू नये. कारण हे रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा दह्याचं सेवन करतो ना, पूर्ण शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. शरीरसुद्धा चांगलं राहत नाही. म्हणून ही दह्याचं सेवन आहे ना, रात्रीच्या वेळी कधीच करू नका. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावं. शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून ते अन्न खावं. त्यामुळं राहूला शांती मिळते. आणि सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हातानं किंवा पायानं स्पर्श करू नका. आता पुढे पाहूया. ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या नाही आणि कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नीमध्ये सतत भांडणे होतात, वाद होत राहतात आणि त्यांच्या नात्यांमध्ये दुरावासुद्धा निर्माण होतो. आता घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या चारही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य आणि बाह्य ते कोपरे असतात ना, ते नेहमी रिकामे ठेवावेत आणि स्वच्छ ठेवावे. बघा, तुमच्या करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण पश्चिम दिशा रिकामी किंवा हलके ठेवणं शुभ नाही. म्हणूनच दिशा रिकामी ठेवू नका. घरातील पायऱ्या आहेत ना, त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असाव्यात. म्हणजे पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला कधीच जिना करू नका. घराच्या फरशीवर म्हणजे छतावर, भिंतीवर छताला तडे पाडून देऊ नका. असं झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणं अशुभच मानलं जातं ना, म्हणून घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. तुमच्या शर्टचा वरचा खिसा आहे ना, तो फाटला असेल तर लगेच दुरुस्त करा. कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका. सतत खोटं बोलल्यानं आणखी वाईटच होतं ना. म्हणून दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. नखे केस वाढवून ठेवू नका. आणि घरातील सर्व छिद्रे आहेत ना, जरूर सकाळ संध्याकाळी आणि रात्री 3 वेळा पाण्याने धुवा. घरात पूजेची खोली नसेल तर लाल किंवा वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानं पूजा कक्ष बांधून घ्यावा. आणि जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखादा वास्तुशास्त्रज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती घरामध्ये ठेवू नका. म्हणजे चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागामध्ये देवदेवतांच्या मूर्ती आहेत ना किंवा चित्रे ठेवू नका. कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर असतील. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीमध्ये ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली
चंदनाची किंवा अगरबत्तीचे पॉकेट ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले आहेत ना किंवा हार आहेत, ते सुकल्यानंतर घरात ठेवणं हानिकारक आहे. संध्याकाळच्या काळामध्ये नकारात्मक शक्तीचं वर्चस्व असल्यानं या काळात खालील गोष्टी करू नये असं सांगितलं जातं. झोपणं, खाणं, पिणं, शिवीगाळ करणं, भांडण करणं, असंभाव्य सत्य बोलणं, रागावणं, प्रवासाला निघणं, शपथ घेणं, पैसे घेणं किंवा देणं, रडणं, वेदम मंत्राचं पठण करणं, काम करणं, दारात उभे राहणं. येथे आणखी काही कामं आहेत ना, वरील हे नियम पालन न केल्यास बरकत निघून जाते. दारू पिणं, अपमान, अति उत्साही होऊन खाणं किंवा अनैतिक कृती करणं त्यांना महत्त्व दिलं जातं. अशा विविध त्रासातून ती व्यक्ती आहे ना, श्रीमंत झाले ना, तर त्याचे पैसे हॉस्पिटल किंवा आजारपणामध्ये खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल ना, तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी, दत्त माऊलींकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी, दररोज हनुमान चालीसा वाचावी, दररोज उपासना करावी. आता हे आपण जे उपाय पाहिले ना, ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या सर्व शास्त्रानुसार होत्या. म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये काय केल्याने काय होतं ना, त्याचं सर्व वर्णन आलेलं आहे. पण आता हा उपाय तुम्हाला सांगणार आहे ना, तो उपाय नीट लक्षात ठेवा. हा जो उपाय आहे ना, हा मुख्यतः दत्त जयंतीला करायला हवा. जे दत्त गुरूचे उपासक आहेत ना, दत्त माऊलींचे भक्त आहेत, आणि तुम्ही जरी दत्तगुरूंचे भक्त नसाल तरी हा जर उपाय तुम्ही केला ना, तर तुमच्या जीवनामध्ये लगेच फरक पडून जाईल. पण निर्मळ मनानं, निर्मळ विश्वासानं हा उपाय करायला हवा. औदुंबराचं झाड कुठे असेल ना, त्या औदुंबराच्या झाडाला 21 प्रदक्षिणा घाला, आणि 21 प्रदक्षिणा घालता घालता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आहे ना, तुम्ही सतत तुमच्या नामस्मरणामध्ये येऊ द्या. जर तुम्ही 21 वेळा प्रदक्षिणा घातल्या, तसा नियमामध्ये 108 वेळा प्रदक्षिणा घालायला हव्या. पण तुम्हाला जर वेळ जर नसेल ना, तर 21 वेळा जरी प्रदक्षिणा घातल्या ना, तरी त्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. कारण दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे ना, तुम्हाला मनोमन मिळेल. पण तुम्ही कर्मामध्ये राहायला हवं. जर तुम्ही कर्मामध्ये असाल आणि कर्मामध्ये असून जर तुम्ही दुःखी असाल ना, तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चमत्कार होईल. आणि हा चमत्काराची देवता म्हणून आहे ना, दत्तगुरूंची ख्याती आहे, आणि नक्कीच त्याचा फायदासुद्धा तुम्हाला होईल. म्हणून या उपाय आहे ना, आयुष्यामध्ये नक्कीच करा. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.